त्याच्यापेक्षा ग्रामपंचायत बरी होती का असं सगळ्यांची आता भावना होत आहे. समस्या जेवढ्या तुम्ही मोजाल तेवढ्या कमी आहेत. म्हणजे पर्यंत 7 वर्षामध्ये कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. हे 5 वर्षात आम्हाला अपेक्षा होती ते इथं घडलं नाही. म्हणजे नगर एक 500 रुपये घर भाडा आहे, तो एकदम 3500 रुपये गेला. ते नाहीत, गटरी नाहीत, व्यवस्थित पाण्याची सोय नाही आहे. करतो म्हणून सांगायला उभे राहिले नाही तर त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. नमस्कार, मी आत्ता आहे आजऱ्यातल्या प्रभाग क्रमांक 2मध्ये. इथे एक दादा आहेत माझ्यासोबत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. दादा नमस्कार. नमस्ते. काय प्रभाग क्रमांक 2ची अवस्था आहे? प्रभाग क्रमांक 2कडे बघायला गेलं तर इथं आता जसं दिसतं म्हणजे रस्ते नाहीत, गटरी नाहीत, व्यवस्थित पाण्याची सोय नाही आहे, चालण्याला फुटपाथ नाही आहेत, लाईटची व्यवस्थित आपल्या सोलार दिव्यांची व्यवस्थित सोय नाही आहे. हे 5 वर्षात आम्हाला अपेक्षा होती ते इथं घडलं नाही. म्हणजे नगरपंचायत होऊन पण घडलं नाही. मग त्याच्यापेक्षा ग्रामपंचायत बरी होती का असं सगळ्यांची आता भावना होत आहे. मग थोड्या काळानंतर अन्याय निवारण समिती जे आहे त्यांनी फार आंदोलन करून भरपूर म्हणजे एक मला वाटतं त्यातले एक 40% प्रश्न सोडवलेले आहेत आणि आता ते समोर आपल्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर त्यांच्याकडनं थोडीफार अपेक्षा होऊ शकते. नक्कीच. कोण या प्रभागात निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? ह्या प्रभागात आता तसे भरपूर आहेत, 3 जण आहेत, तिरंगी होणार लढत. पण आता बघायला गेलं तर म्हणजे संजय उर्फ बाळू इंगळे यांचं जसं काम आहे म्हणजे वैयक्तिक घर टू घर काम आहे त्याप्रमाणे बघायला गेलं तर त्यांचं विजय निश्चित आहे. नक्कीच. नमस्कार, मी आता आजऱ्यातल्या प्रभाग क्रमांक 15मध्ये आहे. इथल्या नागरिकांच्या सोबत आपण बोलतोय. माझ्यासोबत एक काका आहेत. काका, प्रभाग क्रमांक 15मध्ये काय प्रॉब्लेम आहेत आत्ता? प्रॉब्लेम तसे भरपूर आहेत. आत्तापर्यंत 7 वर्षामध्ये कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. गेली 7 वर्ष झालेले इलेक्शन होऊन 5 वर्षे एक्स्ट्रा 2 वर्ष झालेले आहेत. आणि दुसरं म्हणजे आत्ता जे इलेक्शन आहे हे परशुराम बामणे म्हणून जे आहेत आमच्या वार्डामध्ये हे अन्याय निर्माण समितीच्या आहेत. काय अन्यायाविरुद्ध लढणारे आहेत. आणि त्यांनी आत्तापर्यंत गावामध्ये जेवढे लोकांना घरपाळा होता की बाबा एक 500 रुपये घरपाळा आहे, तो एकदम 3500 रुपये गेला. यांनी खूप वाढवला ग्रामपंचायत. त्याच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं, तो माफ करायला लावला आणि हाय तेवढा पूर्ववत चालू करायला लावला. त्यांनी अनेक नागरिकांचे काही प्रश्न सोडवलेले आहेत, काही शासकीय प्रश्न सोडवलेले आहेत, काही गटारीचे सोडवलेले आहेत, काय कुणाला नळाचे सोडवलेले आहेत. पण प्रभागामधून निवडून आलेल्या व्यक्तीने काही सोडवलेलं नाही. आता निवडून येतील बामणे काका? येणार, 100% आणणार आम्ही. आणि काय वाटतं नगराध्यक्ष कोण होणार? नगराध्यक्ष डॉक्टर साहेब तर होणारच, कारण का प्रश्नच नाही. कारण डॉक्टर साहेबांची ओळख बी एवढी आहे आणि सेवा आहे, खूप मोठी सेवा आहे त्यांची. आज त्यांनी आपल्या व्यवसायातून खूप लोकमत मिळवलेलं आहे. नाटकाच्या व्यवसायातून लोकमत मिळवलेलं आहे. लेखन करतात, काय डायरेक्टर आहेत ते स्वतः, काय चांगले उत्कृष्ट लेखक आहेत. त्यामुळं त्यांचा काय प्रश्नच नाही. सगळ्या समाजाशी त्यांचा सलोखा आहे. चालू करतात. प्रश्न सुटतील असं वाटतंय तुम्हाला? प्रश्न 100% सोडवणार, कारण का हे यांचा हे अन्यायाविरुद्ध लढणारी समिती आहे. त्यामुळे प्रश्नच नाही ना. त्याने आतमध्ये तेच केलेलं आहे. काय आजार जे अन्याय झालेले आहेत त्याच्या विरुद्धच ते आहेत. बरोबर. हो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, सत्ता नसताना त्यांनी एवढी कामं केली? खूप कामं केलेली आहेत. काय रामतीर्थाला ते ह्याने टॅक्स लावला होता, आपल्या हे खातं फॉरेस्टर खात्यानं, तो त्यांनी माफ करायला लावला लोकांना पर्यटकांसाठी येण्यासाठी. काय त्यामुळे पर्यटक यायला लागलेत, खूप वाढले आता तिथं हे. म्हणजे असं बरीचशी कामं केलेली आहेत. नमस्कार, बोल कोल्हापूरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आत्ता मी आहे आजऱ्यामध्ये. आजऱ्यातल्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन आम्ही लोकांशी संवाद साधतो आहे. आत्ता मी आजऱ्यामधल्या एका प्रभागात आहे, तिथल्या लोकांच्या बरोबर आपण बोलणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. काय वाटतं आजऱ्यात आत्ता तुमच्या प्रभागामध्ये, प्रभाग कुठला आहे तुमचा? प्रभाग क्रमांक 2. काय समस्या जाणवते? समस्या म्हणजे संपूर्ण आजऱ्यामध्ये, एका वार्डाचीच नाही तर संपूर्ण आजऱ्यामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर पाण्याची समस्या असेल, गटरीची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, समस्या जेवढ्या तुम्ही मोजाल तेवढ्या कमी आहेत. म्हणजे नागरिक अगदी ह्या 5 वर्षामध्ये, 5 वर्षानंतर झालेल्या त्या वर्षात 1.5 वर्षामध्ये हैराण झालेले आहेत. आणि त्याला न्याय देण्यासाठी आजरा शहरामध्ये ह्या निवडणुकीला अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून गेल्या 1.5-2 वर्षात ज्या पद्धतीनं काम चालले, म्हणजे आता अन्याय निवारण समिती या निवडणुकीला उभी आहे, पण मी करतो म्हणून सांगायला उभे राहिले नाही तर त्यांनी ते करून दाखवलेलं आहे.
प्रत्येकाच्या मनामनामध्ये आज अन्याय निवारण समितीचं काम आहे. आणि ज्या ह्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक आल्यानंतर ज्या नगरसेवक होते ते नगरसेवक असतील किंवा जे भावी नगरसेवक म्हणून स्वतःला म्हणवणारी जी मंडळी आहेत, यातला कोणीही माणूस गेल्या 1.5 वर्षामध्ये या लोकांच्याकडे आजऱ्यातल्या गावातल्या समस्यांकडे बघायला आलेला नाही. मात्र कुठलीही समस्या असेल आणि एखाद्या नागरिकानं अन्याय निवारण समितीच्या ग्रुपवरती विषय टाकला की या ठिकाणी गटर तुंबलेले आहे, या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे, अन्याय निवारण समितीच्या ग्रुपवर गेल्यानंतर 5 मिनिटाच्या आतमध्ये म्हणजे कोणतीही सत्ता हातामध्ये नसतानासुद्धा फक्त अन्याय निवारण समितीनं आजऱ्यातल्या नागरिकांच्या बळावरती ही सगळी कामं प्रशासनाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं करून घेतली. काय वाटते कोण नगराध्यक्ष होणार? नगराध्यक्ष म्हणून आजपर्यंत जर बघितलं तर आणि आत्ता जर बघितलं तर आपण नगराध्यक्ष म्हणून ठाकूर साहेब आता जे उभारले आहेत, यांनी सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, नाट्य परंपरेच्या माध्यमातून असेल किंवा आजऱ्यातल्या युवकांना रोजगार निर्मिती करून देण्याच्या माध्यमातून असेल, ठाकूर साहेबांचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे आणि हे संपूर्ण आजरेकरांना माहिती आहे. आरोग्यसेवेच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब माणसाला देखील डॉक्टरांची एक वेगळी ओळख आहे आणि त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं डॉक्टर ह्या पदाला न्याय देतील आणि आजऱ्याचा विकास करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील ह्या आजऱ्यातल्या प्रत्येक नागरिकाला हा विश्वास आहे. त्यामुळे नागरिकांनी ह्या 5 वर्ष आता ही जी भावी नगरसेवक म्हणून जे आलेले आहेत, होण्यासाठी जे आलेले आहेत, जी स्वप्न दाखवत आहेत, या स्वप्नाला न बोलता, पैशांना, त्यांच्या बाकीच्या आमिषांना न बोलता ठाकूर डॉक्टरांच्या आणि अन्याय निवारण समितीच्या तसंच वार्ड क्रमांक 2मधील बाळू इंगळे जो माणूस म्हणजे हाक मारली की 5 मिनिटात तुमच्या प्रत्येक समस्येच्यासाठी हजर राहू शकेल, वेळ देऊ शकेल, असा उमेदवार ह्या ठिकाणी आपण अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून उभा केलेला असल्यामुळे या सर्वांनी या सगळ्यांच्या पाठीशी, अन्याय निवारण समितीच्या पाठीशी राहावं आणि खऱ्या अर्थानं आजऱ्याच्या विकासाला साथ द्यावी असं मला वाटतं. हे काढूया का? असू दे ना. बरं, ठीक आहे. नमस्कार, मी आता आजऱ्यातल्या काही प्रभागांमध्ये फिरतो. आता ऍक्च्युली हा प्रभाग किती आहे मला माहिती नाही, कुठला एरिया आहे. आपण विचारूयात, दादा प्रभाग कुठला आहे? 10 नंबर. एरिया कुठला आहे? कॉलनी वगैरे असं? हे कुंभार गल्लीमध्ये आलं. कुंभार गल्ली. काय वाटतं कुंभार गल्लीत प्रॉब्लेम आता काय आहेत? रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम, सगळेच प्रॉब्लेम आहेत. कोणताही प्रॉब्लेम सुटलेला नाही. आता सुटणार असं वाटतंय? आता नवीन उमेदवाराला सुटणार. कोण निवडून येईल असं वाटतंय? निसार लाडजी, निसार लाडजी येतील काँग्रेस. निवडून? काँग्रेस नक्की. होय, काँग्रेस आल्यावर काय बदल होईल असं वाटतंय तुम्हाला? येणं होणारच आहे. काय काय बदल करणार काँग्रेस? पूर्वी काँग्रेसने जे विकास काम केलं ते पुढे राहणार आहे. आता कसं होतं, मध्ये गॅप पडला, आमची सत्ता गेली, दुसरी सत्ता आली, त्यामुळे विकास काम कुंठली ते आता पूर्ण होतील. याच्या आधी काँग्रेसनं केला विकास इथं? याच्या आधी काँग्रेसने विकास केला आहे. आता आमच्या घरोघरी जर बघितला, सर्व्हिसला म्हातारा माणूस आहे ज्यांनी काँग्रेसनं सर्व्हिस दिली, बरोबर. ती माणसं त्यांचा आज आपण खातोय. पण आता जे बेरोजगार सगळे आहेत, भाजप सरकार जे आलं आताच, त्याच्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे आणि आपण आता वडिलांची जे आहे प्रॉपर्टी ती खातोय किंवा त्यांनी जे सर्व्हिसवाले कमवतात, जी काँग्रेसने सर्व्हिस दिली त्या लोकांचा आम्ही खातोय आज आणि आपण बेरोजगार आहे. रोजगार मिळतील असं वाटतं? हा, वाढणार आहे. नक्कीच.